जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गुरेगावकर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तुम्ही आपण जे साईड आपण केलेली होती पेंटिंगची आणि सगळं काम जे केलेलं होतं फिटिंगचं, तर त्याच्यामध्ये आपलं एक काम थोडंसं राहिलेलं होतं. म्हणजे ते काम फायनल झालेलं आपलं, पण ते बोलले की एक आपल्याला वॉल करायची. ही डिझाईन जी वॉल आहे ही थोडीशी मध्ये खराब झालेली, तुम्ही बघू शकता मध्ये खराब झालेली. तर तिला पूर्ण आपल्याला ऑरेंज बेस मारायचा का पूर्ण, फक्त बेसच मारायचा ऑरेंज, कारण की हे डिझाईन त्याला नाही पाहिजे. बेस मारा. 2 वॉल आहे, एक ही वॉल आहे आणि ही समोरची वॉल आहे ही. त्याला आता पेंटिंग करायचं आहे. तर आपण आता तिथून जरा गडबडीमध्ये आलो खूप आणि जरा 2 गाड्या पण सुटलेल्या, तर त्यामुळे तर पॅच दाखवलं नाही. इंट्रो तिथून नाही केला, इंट्रो तर रूममधूनच करतो आहे. तर तुम्हाला दाखवतो. तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग. आणि सर्वात आधी आपल्या ब्लॉगमध्ये कोण नवीन असेल त्यांनी लवकरात सबस्क्राईब करा आणि आवडल्यावरती आपले ब्लॉग लाईक शेअर वगैरे नक्कीच करा. तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग.
बघा आपला पूर्ण ऑरेंज कलर जो आहे तो मारून झालेला आहे आणि कर्टन रॉड लावून घेतलेला आहे. आता हे कर्टन रॉड पण आत्ताच लावलेत आणि जरा टॉयलेटला सांधे बिंदे भरायचे होते त्यांचे. आणि हे आपण वॉलला थोडासा ऑरेंज कलर एक हात मारलेला आहे. हात त्या डिझाईन दिसते पण तर तसं नाही चालेल. ड्रिल मशीन वगैरे पॅक करूया आता बॅगेत. आता फिटिंग वगैरे सगळं झालेलं आहे. तर साईडवरून आपण निघालेलं आहे, सगळं काम झालेलं आहे. निघूया आता. तर मित्रांनो साईडवरून तिथून आता घरी आलो आहे आपण. तर घरी जरा आपल्याला आहे ना, तुम्ही आता किती वेळा आता यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती बघितलं असेल असं की तुम्हाला रिमोट वगैरे बनवायचे काही लोक ते टेक्निक वगैरे दाखवतात सगळे. तो पॅच आपण आता बनवूया, कारण की एक जरा आपला व्हॉइस रिमोट आहे तो बनवायचा आहे. तो व्हॉइस रिमोट त्याच हिशोबाने आपण बनवतो, कारण की तो व्हॉइस रिमोट चालत नाही, खूप बटणं असे तर बंद होतं तो. आणि टी व्हीच्या इथं ठेवलेला आहे तर तो काही चालत नाही, तर तो आपण आता करून बघूया आयडिया सक्सेस होतं की नाही. तर दाखवतो तुम्हाला ते. टी व्हीचा जो नेटचा आपल्याला रिमोट होता, रिमोट तो आपण खोललेला आहे पूर्ण, कारण की ह्याचा आहे ना काय कोणतेच बटन काम नव्हते करत. आणि मेन म्हणजे ह्याचा आपल्याला वापर करायचा तो व्हॉइसचा. फक्त आपण जे बोलतो तो ते टाईप होतो, जे आपण रेकॉर्डिंग करतो ना ते रेकॉर्ड होतं डायरेक्ट, कोणतंही नाव घेतं त्यावरती तो फंक्शन ऑन होतो डायरेक्ट टी व्हीवर. तो रिमोट खराब झालेला, तो आपण आता धुवून घेतलेले आहेत. ते पार्ट्स वगैरे जे आहेत ते पूर्ण धुवून घेतलेले आहेत, पूर्ण तसे 2 पार्ट आणि हा पार्ट्स पुसून घेतलेला आहे. आपल्याला याच्यात फक्त टी व्हीचा दुसरा रिमोट आहे, 2 रिमोट आहेत. टी व्हीचा एक रिमोट आहे आणि त्याच्यातला हा एक पार्टचा धुवून घेतलेला आहे. एक टी व्हीचा रिमोट आहे आणि हा व्हॉइस रिमोट आहे. व्हॉइस रिमोट पूर्ण खोललेला आहे आणि हा जो रबराचा पार्ट आहे तो पूर्ण धुवून घेतलेला आहे. आता सक्सेस काय होतो की नाही बघायचं. फक्त याच्यातला आपल्याला व्हॉइस जो आपण रेकॉर्ड करतो तोच एकच बटन फक्त चालू झाला की आपलं काम सक्सेस झालं. तर ते आज बघूया आता कसं करा. तुम्हाला दाखवतो पण जरा सक्सेस झालं तर तुम्ही पण हे करू शकता घरी, दाखवतो तुम्हाला. आणि सर्वात आधी आपल्या ब्लॉगमध्ये कोण नवीन असेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. आता विसरलेलो तर लवकर सबस्क्राईब करा आणि आवडल्यावरती लाईक शेअर वगैरे करा, हे जास्तीत जास्त शेअर करा. आता हा जो आतमधला सर्किट आहे हा पूर्ण बटनांचा हा पूर्ण पुसून वगैरे घेतला व्यवस्थित. आणि हा जो रबराचा पूर्ण सर्फच्या पाण्याने आपण धुवून घेतलेला आहे सगळा. तर ह्याला फिटिंग कसं करायला बघूया आता, कारण की दाखवलेला आहे जो आपला व्हॉइसचा जो बटन असतो हा व्हॉइसचा बटन आहे आपला. हा बघा हा व्हॉइसचा बटन आहे. या व्हॉइसच्या बटनाला आपण ह्याच्या खाली आपण फॉईल पेपर लावायचा तुकडा. ह्याचा सर्किट जो असतो समजून जावा सर्किट आहे खालचा आणि व्हॉइसचा जो बटन असेल त्या व्हॉइसच्या बटनाला आपल्याला पूर्ण एक फॉईल पेपरचा तुकडा लावायचा. मग त्याच्यावरती आपल्याला कसा कनेक्ट होतो तो बघूया आपण जरा. त्याचे पार्ट्स आहेत ते आता पूर्ण सुकलेले आहेत, आपण सुकवलेले पूर्ण पार्ट्स त्याचे दोन्ही. तर याला आता आपण परत फिटिंग करून घेऊया, टाकूया आपण. ब्लू कलरचा बटन आहे हा व्हॉइस आहे. त्याच्या खालचा सर्किट कोणता येतोय आपण बघूया. व्हॉइसचा जो बटन आहे तो हा येतोय सिल्वर. तर हा सिल्वर जो पेपर आहे हा सिल्वर जो दिसतोय ह्याच्यावर आपण फॉईल पेपर लावणार. फॉईल पेपर जो आहे फॉईल पेपर आपला ऊर्जेचं काम करतं जास्तीत जास्त. कुठेही तुम्ही बघितलं असेल स्पेसला ते लोक काही लोक स्पेसच्या रॉकेटला फॉईल पेपर जास्त लावतात, कारण की त्याच्यामुळे काही ठिकाणी ऊर्जेचं काम करते. तर आपण बघूया आयडिया सक्सेस झाली तर ठीक आहे. तर फॉईल पेपरचा तुकडा जो आहे तो पण लावलेला आहे. आता सगळ्या बटनांचा आवाज तुम्ही बघताय. सर्किट आता नीट लागलेले आहेत सगळे. मला माहित आहे तुम्हाला आवाज येतोय का नाही, तर सर्किट वगैरे नीट लागले. याचा सेल नव्हता, बंद केलेला होता. तर आपण जरा सेल टाकून बघूया.
रिमोट सगळं सेल वगैरे टाकून तयार केलेलं आहे. जरा आता परत दाखवतो मला. तर मित्रांनो आपल्याकडे हा जो रिमोट होता हे 2 रिमोट टी व्ही सोबतच आलेले आहेत. हा वॉईस रिमोट आहे, ह्याच्यात फंक्शन वगैरे सेमच आहेत आणि ह्याच्यात पण सेम आहे. जास्त फंक्शन ह्याच्यात आहेत, पण हा फक्त वॉईस वगैरेसाठीच दिलेला होता आपला रिमोट. तर हा आता कमी कमी झाला. आता टी व्ही घेतल्यापासून 1-2 महिने चालू होता, त्यानंतर मी बंद केलेला कारण की सगळे फंक्शन होते टाईप करायचे. पण वॉईसचं का, कारण की वॉईसवरती काही आपण रेकॉर्ड वगैरे केला, तोंड जवळ असं पकडून काहीतरी बोललो तर डायरेक्ट तिथं टाईप व्हायचा टी व्हीवरती. तर तुम्हाला दाखवत होतो फंक्शन. आता हे बघा ह्याच्यावरती आपण यूज करूया तो फंक्शन डायरेक्ट टी व्हीवरती. टी व्ही लागला, खाली आलो, यूट्यूब, त्याच रिमोटने मी खाली घेतो आहे. पण जुना रिमोट रेग्युलर रिमोट आहे. आता याला वॉईस चेक करूया आपण आधी, त्या रिमोटने चालू आहे काय बघा. या फंक्शननी गेलो वरती सर्च, आणि वरती वॉईस दिसत असेल तुम्हाला, सर्च हा वॉईसचा आहे. त्याच्यावरती जाऊन तो रिमोट आता केलेला आहे आपण. बघूया ही आयडिया सक्सेस होते की नाही आपली. आता वॉईसच्या ह्यालाच फक्त आपण हे केलेलं आहे, त्याच्यावरतीच आहे. तर बघूया. तर हा रिमोट हे बघा, रिमोटची सेटिंग सगळी चालू झालेली आहे. बघा हे बटन सगळे बंद होते. तर वॉश केल्यानंतर असं हे करायचं आहे. हा पण बटन चालू आहे त्याचा. सचिन RG ब्लॉग. बघा ह्या सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. रिमोट पूर्ण चालू आहे बघा. रिमोट जो आहे पूर्ण चालू आहे बघा. फंक्शनवर खाली होतात पूर्ण होतात बघा. हे पहिले थांबत नव्हते, म्यूट पण झाला तो बघा कोपऱ्याला. बघा म्यूटचा बटन आहे ह्याच्यात. आवाज कमी केला, हा बटन सगळं बंद होता. पण हा पण वॉईसचा पण चालू आहे तो, पण ह्याच्यात काहीतरी सेटिंग दाखवतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा मध्ये तर बंद होता तेव्हा मी सेटिंग चेंज केलेली, त्यामुळे झालं असेल. हे बघा हा केला. हा स्पीक नाव दिसतोय तुम्हाला कोपऱ्याला, हे बघा स्पीक नाव. त्याला आपण दाबूया, सचिन RG ब्लॉग. कोपऱ्याला काहीतरी सेटिंग येते, ते सेटिंग आता चेंज करायला लागेल. म्हणजे आता रिमोट चालू आहे. म्हणजे जर तुमच्याकडं पण रिमोट वगैरे काय खराब झालेला असेल काय असेल तर तसं तुम्ही वॉश करून चालवू शकता पूर्ण, तेव्हा तो चालू होईल रिमोट. आणि जो पण बटन तुमचं चालू होत नसेल त्याच्यामध्ये, तर तशाप्रमाणे त्या बटनाच्या खाली फक्त फॉईल पेपर लावायचा खोलून धुवून वगैरे, त्यानंतर तुम्ही चालू करू शकता त्याला. तर मित्रांनो, तुम्ही आता आपल्या रिमोटची जे
बघितला आयडिया ती सक्सेस आहे. म्हणजे लोक जे दाखवतात ते खोटं दाखवत नाही. काही लोकांनी बघितलेलं, आता मी पण बघितलेलं होतं. तर मी विचार केला की आता एक आपल्याकडे रिमोट आहे खराब, तो आम्ही काय वापरतच नव्हतो, तो असंच होता. आम्ही फक्त टाईप याच्यावरती टाईप करायचो. तर तो रिमोट आता बघितला तो सक्सेस झालेला आहे. पूर्ण रिमोट तुम्ही बघितलात की पूर्ण रिमोट तो चालू आहे. आम्ही काय तो रिमोट असाच होता, तो अंशला खेळण्यासाठी ठेवलेला. तर विचार केलेला तो चालू करून परत बनवूया. तर सक्सेस 100% सक्सेस झालेलं आहे ते काम. तर असेच ब्लॉग आपले बघत राहा. काही कलाकृती वगैरे आपण करत असतो, पेंटिंग घरी आल्यावरती वगैरे. काही मोकळ्या वेळात, काही आता मोकळ्या वेळात काम तर सध्या चालू आहे आता सध्या खूप. तर काही मोकळ्या वेळात आपण असं काय कलाकृती वगैरे काही ना काहीतरी कलाकारी आपण करत असतो. तर बघत राहा आपले ब्लॉग पुढे. आणि असेच लाईक शेअर वगैरे सबस्क्राईब नक्कीच करा.